आज आपण बनवणार आहोत आंबा नारळ वडी। यासाठी इथे आपण खोबरं घेतलं आहे, किसलेलं खोबरं, एक नारळ, आंब्याचा गर काढून घेतलाय आणि अर्धा वाटी साखर घेतलेली आहे। आता हा आंब्याचा गर आहे तो आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि त्याचा रस काढायचा आहे। आता खोबरं आणि साखर एकत्र करून आपल्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, असं मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यावर या पद्धतीने खोबरं छान मऊसर झालेलं आहे। आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यात थोडंसं तूप टाकून मी एक खोबरं, साखर आणि आंब्याचा पल्प एकत्र करून शिजवून घेणार आहे। एकदम मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण या पद्धतीने ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही। जसजसे घट्ट होत जाईल त्याप्रमाणे आपल्याला गॅस एकदम मंद आचेवर करून याला परतायचे। तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर कसं जरा घट्टसर होत आलंय। आपल्याला अजून हे मिश्रण घट्ट करायचे। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे। आपल्याला आता हे एवढेच ठेवायचे। आता ह्या तटाला मी थोडं तूप लावून घेतलं होतं, त्यावर हे मिश्रण टाकून घेतले आणि त्याला आता चांगल्या पद्धतीने पसरवून घेणार आहे। ही नारळ खोबरं वडी, आंबा नारळ वडी चवीला एकदम स्वादिष्ट लागते। आता ह्याचे आपण काप काढून घेणार आहे। ह्या अशा तऱ्हेने आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत।